कागद असं पण बोलले का ते पाळलेले कुत्रे तुम्ही सांभाळा, आणि याची मी रेकॉर्डिंग पण तुम्हाला प्रोव्हाइड करते. सर फक्त हसत होते सर. आणि तिसरा मेन मुद्दा असा आहे का पेपर चालू असताना आमची त्यांनी फ्रिस्किंग घेतली, सर्व जेंट्स लोकांसमोर घेतली. ओढण्या काढून ठेवा, वरचं काढून ठेवा, टॉप एकदम घाणेरड्या पद्धतीने वरती गेलो. आणि फ्रिस्किंग चालू असताना आमच्या आजूबाजूला मागं पुढं सगळे जेंट्स विद्यार्थी होते. प्रेमात सांगितलं होतं की सर फ्रिस्किंग अशी घेतली जात नाही, आमची पण इज्जत आहे, आम्हाला साईडला नेऊन घ्या. ते बोलले पास व्हायचं असेल तर तोंड गप्प ठेवायचं. आम्ही तोंड गप्प ठेवलं. आजच्या रिझल्टला आम्हाला असं कळलं का आम्ही फेल आहे. पेपर दुबारा लिहायला दिले आणि ज्यांनी कोरी पेपर ठेवले होते त्यांना डायरेक्ट A+ ग्रेड देण्यात आले. आणि आम्ही सगळे पेपर लिहिलेले असताना सुद्धा मी काठावर पास आहे आणि आमचे सोबतची माझी जी मैत्रीण आहे तिला डायरेक्ट फेल करण्यात आलंय. आणि आमचे मागचे पुढचे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी पूर्ण पेपर कोरा ठेवलेला त्यांना A+ ग्रेड कुठून आला, माझा हा एवढाच प्रश्न होता. आम्ही यांना भेटायला आलो तर तो निहाल नावाचा मुलगा जो आमच्या 6 महिन्यापासून आम्हाला त्रास देतोय, आम्हाला घाणेरड्या गोष्टी म्हणजे घाणेरडे शब्द उच्चारतो, त्याचा आमच्याशी काही संबंध नाही बोलायचा. आमचा पण त्या मुलाशी काही संबंध नाहीये. आणि केवळ तो छोटा मुलगा आहे बालिश बुद्धी म्हणून आम्ही आजपर्यंत त्याला इग्नोर केलं. परवाच्या डेटला आम्ही जर साहेबांशी बोलतोय, सरांशी बोलतोय, त्याचा बोलायचा तिकडं मागं नाचायचा, हातवारी करायचा, घाणघाण बोलायचा काय संबंध होता. मी जागेवर सरांना म्हणते का सर तो का हसतोय, आणि मी रागात असं पण बोलले का ते पाळलेले कुत्रे तुम्ही सांभाळा. आणि याची मी रेकॉर्डिंग पण तुम्हाला प्रोव्हाइड करते. सर फक्त हसत होते, सरांनी काहीच ऍक्शन नाही घेतलेली. आणि मला याचं उत्तर हवंय. आणि परवाच्या डेटला त्या मुलांनी आम्हाला धमकी दिली का मी इथला जहागीर आहे आणि तुम्ही लोकल नाहीये, खाली येऊन चुकी, आणि मी नाशिकची आहे आणि मी लोकल नाहीये, आणि मी एक हिंदू आहे, माझ्यावर एकच मुलगा आहे जो 67 विद्यार्थ्यांपैकी जर एकच मुस्लिम आहे, आणि तो जर एवढा हवा करतोय तर मला त्याला उत्तर आज विचारायला मी आली आहे. तर यांनी त्या पोराला गायब केलंय. संडेच्या दिवशी पण कॉलेज सुरू नसताना तो मुलगा इथं असतो. त्या मुलाला ह्या दोघांचा फुल सपोर्ट आहे. तर मला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हवे. आणि तिसरा मेन मुद्दा असा आहे का पेपर चालू असताना आमची त्यांनी फ्रिस्किंग घेतली, सर्व जेंट्स लोकांसमोर घेतली. ओढण्या काढून ठेवा, वरचं काढून ठेवा, टॉप एकदम घाणेरड्या पद्धतीने वरती गेलो. आणि फ्रिस्किंग चालू असताना आमच्या आजूबाजूला मागं पुढं सगळे जेंट्स विद्यार्थी होते. आम्ही त्याला विरोध केला. मी पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये मी कार्यरत आहे, माझी 12 वर्ष सर्व्हिस झाली आहे, मला कायदा कानून चांगल्या प्रकारे कळतो. मी त्यांना प्रेमात सांगितलं होतं की सर फ्रिस्किंग अशी घेतली जात नाही, आमची पण इज्जत आहे, आम्हाला साईडला नेऊन घ्या. ते बोलले पास व्हायचं असेल तर तोंड गप्प ठेवायचं. आम्ही तोंड गप्प ठेवलं. आजच्या रिझल्टला आम्हाला असं कळलं का आम्ही फेल आहे. म्हणजे आमची इज्जत आम्ही रस्त्यावर पण पार म्हणजे यांनी आणली. सोबतच यांनी नियम अशा धाब्यावर ठेवलेत की जी करीम शेख त्यांची मिसेस आहेत, ज्या नगरसेविका म्हणून कार्यरत आहे, परीक्षेला जर आमची फ्रिस्किंग होणार होती तर ती पण महिला आहे, तिला बुरख्यामध्ये का अलाउड केलं. तिने बुरख्याच्या आतून युनिफॉर्म पैकी काहीच घातलेलं नव्हतं, बुरख्यामध्ये तिने फुल चिटिंग लपवलेल्या होत्या, यांनी तिला टच पण नाही केलेलं. मग आमची इज्जत रस्त्यावर आहे का हिंदू मुलींची. तुम्ही हिंदू मुसलमान यांनी सुरुवात केली आहे. याच्या पण व्यतिरिक्त जाऊन हे यांनी आम्ही इथं कायदा शिकायला येतो, आम्ही कायदा शिकण्यासाठी इथं आम्ही ऍडमिशन घेतलंय. यांनी गेल्या 6 महिन्यात आणि विशेषतः पेपरच्या ड्युरिंग एक्झामिनेशन आणि आफ्टर एक्झामिनेशन त्यांनी असं सिद्ध करून दाखवलंय, त्यांनी आम्हाला एक्सपिरियन्स दिलाय, त्यांनी आम्हाला शिक्षण दिलंय की कायदा फक्त 500 रुपयात कसा विकला जातो. आणि एवढंच नव्हे, आमच्याकडे याचे प्रूफ पण आहेत. काल आम्ही CCTV फुटेज मागितले तर हे म्हणतायत, वरुण सर म्हणतायत का तुम्हाला CCTV फुटेज मागायचा अधिकार नाही. याच्या व्यतिरिक्त सांगते, यांनी जे पर्सनल अकाउंट नंबरवर जे 500 रुपयात हे विकले गेलेत, यांनी शिक्षण असं म्हणजे काय बोलायचंय, लॉ शिकायला येतोय आम्ही, यांनी शिक्षण 500 रुपयात कसं विकलं जातं हे खूप मोठं उदाहरण दिलंय. 500 रुपये असेल किंवा काय XYZ अमाऊंट आहे, पर्सनल अकाउंटवर यांनी ट्रान्झॅक्शन केले, यांची सखोल चौकशी व्हावी. यांचं जे पॅनला कनेक्टेड जेवढे बँक अकाउंट आहेत त्याची डिटेलमध्ये इन्क्वायरी व्हावी. यांचे CCTV फुटेज आम्हाला ऍज इट इज मिळावे, एवढी माझी नम्र विनंती आहे.